करणार असल्याची माहिती देखील मिळते। आता पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या वेगवान स्वरूपात। मान्सून उशिरा दाखल झाल्याने पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। यंदा कापसाच्या उत्पादनात घट निर्माण होणार आहे आणि उशिराने दाखल झालेल्या मान्सूनचा फटका विविध पिकांना बसणार असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तवलाय। टोमॅटो आणि भाज्यांपाठोपाठ आता डाळींच्या किमतींनीही 100 पार केली आहे। त्यामुळे सामान्यांचं आर्थिक गणित आता कोलमडलेलं आहे। डाळींच्या किमतीत मागील आठवड्याभरापासून 20 ते 30 रुपयांनी वाढ झाली आहे। सध्या तूर डाळीच्या किमतीमध्ये 150 रुपयांपर्यंत गेलेल्या आहेत, तर डाळींचे भाव हे 90 ते 100 रुपये दरम्यान पोहोचलेत। बाजारातील मक्याची आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा झाल्याचं पाहायला मिळतंय। मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजारात मक्याच्या दरात वाढ झाली आहे। मक्याचे भाव सध्या 1800 ते 2200 रुपयांच्या दरम्यान आहेत। देशातील बाजारात आल्याचे भाव हे तेजीत दिसतात। आल्याचे उत्पादन चालू हंगामात कमी झालेले आहे। बाजारातील आवक कमी होऊन दरात देखील वाढ झाली आहे। महाराष्ट्रातील बाजारात आल्याचे भाव हे 11,000 ते 12,000 रुपयांच्या दरम्यान आहेत। आल्याचे भाव चालू हंगामात तेजीतच राहू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे। देशात सध्या लाल मिरचीचे भाव तेजीत आहेत। यंदा देशातील लाल मिरची उत्पादनात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान लाल मिरचीची मागणी मात्र टिकून आहे। देशातून लाल मिरचीची निर्यात देखील सुरू आहे, त्यामुळे दरवाढीला आधार देखील मिळतोय। सध्या लाल मिरचीचे भाव व्हरायटीनुसार 15,000 ते 25,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत। सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी 4,500 ते 5,000 रुपयांचा दर मिळतोय। देशातील बाजारात सोयाबीन तेलाचे भाव अत्यंत तेजीत दिसतात। आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझील आणि अर्जेंटिनामधून स्वस्त सोयापेंड निर्यात होते आणि याचा परिणाम भारतीय सोयापेंड बाजारावरती होताना दिसतोय। राज्यात 13 जुलैपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिसते। मात्र विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यात पुढील 2 दिवसांसाठी येलो अलर्ट देखील देण्यात आलाय। आज विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। महाराष्ट्रात सरासरीच्या 23% कमी पाऊस झालाय। मराठवाड्यातही गंभीर परिस्थिती आहे। तिथं सरासरीच्या 38% कमी पाऊस। राज्यातील अनेक भागात पावसाने ओढ दिलेली दिसते, त्यामुळे शेतीची कामं जी मोठ्या प्रमाणात खोळंबलेली दिसून येत आहेत। पेरण्या लांबल्यानं शेतकरी देखील हैराण झालाय। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण 42% भरलेलं आहे, त्यामुळे ठाणे जिल्ह्याला आता पाण्याचं टेन्शन राहिलेलं नाहीये। जूनमध्ये धरणात 25% पाणी होतं। जुलैच्या 10 दिवसात धरणात 14% पाणीसाठा वाढलेला आहे। पावसाचं सातत्य असंच राहिलं तर ऑगस्टपर्यंत धरण 100% भरून ओसंडून वाहण्याची शक्यता जलसंपदा आणि पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। वसई विरार शहर महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी सुरू आहे आणि या पावसामुळे अल्पावधीतच धरणं ही निम्म्या क्षमतेपर्यंत भरलेली आहेत। त्यामुळे पुढील वर्षभराचा पाणीसाठा वसईकरांना यंदाच्याच पावसाळ्यात पूर्ण होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीप लागवड 63% पूर्ण झालेली आहे। अद्याप शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। जवळपास 20 दिवस पावसाचं आगमन उशिरा झाल्यानंतर पेरणी योग्य आणि खरीपाची पिकं जिवंत राहतील इतकाच पाऊस होतोय, त्यामुळे दुबार पेरणीचं संकट हे आता टळलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातली बातमी। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत मोठ्या प्रमाणात नर्सरी व्यवसाय केला जातो। गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस झालाय, त्यामुळे नर्सरीतील कलमं, रोपं खरेदीला शेतकऱ्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतोय। वर्ध्यात संततधार पाऊस पडतोय। नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला। या पावसामुळे पेरण्यांना वेग येण्याची आता चिन्ह दिसतात। सोलापुरात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसानं दडी मारलेली आहे। पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या रखडल्यात, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। शेतकरी आता जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पेरणी केलेले भात पीक हे सुकण्याच्या अवस्थेत आहे। 1-2 दिवसात पाऊस न झाला तर पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं आणि पावसाच्या पाण्याशिवाय शेती करणं शक्य नसणाऱ्या शेतकऱ्यांचे सध्या हाल सुरू आहेत। अकोला ते मूर्तिजापूर मार्गाची पहिल्याच पावसात दुरावस्था झाली आहे। त्याचबरोबर रस्त्या शेजारील नाल्यांचं काम पूर्ण न केल्यामुळे पावसाचं पाणी हे शेतात शिरताना दिसतंय, त्यामुळे शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। वाशिमच्या वेळेगाव परिसरात पडलेल्या मुसळधार पावसानं नदी नाल्यांना पूर आलेला दिसतोय। पुरामुळे वेळेगाव आणि जामठी जाणाऱ्या रस्त्यावरती आता बरंच पाणी आलेलं आहे। हा पूल देखील इथला वाहून गेलाय। पहिल्याच पावसामध्ये पूल वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। यवतमाळ जिल्ह्यातील गळवा इथं नीलगाईवरती कुत्र्यांनी हल्ला केला। यामध्ये नीलगाईच्या पायाला गंभीर जखमा झाल्यात। या घटनेनंतर वन विभागाच्या वतीनं गाईला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारानंतर या नीलगाईला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं।
वाशिमच्या रिसोड शहरातील अष्टविनायक नगरमध्ये डेंग्यूचे 17हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत। नागरिकांची चिंता यामुळे वाढली आहे। त्यामुळे नगर परिषद आणि आरोग्य विभागाने लवकरच योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा नागरिकांनी तशी मागणी केली आहे। नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी देखील मागणी नागरिकांकडून केली जाते। राज्यात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण असलेल्या राज्यातील 6 शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा समावेश झालेला आहे। जानेवारी ते जून दरम्यानच्या रुग्णसंख्येवरून हा अहवाल तयार करण्यात आलाय। सर्वाधिक रुग्ण हे जून महिन्यात आढळून आलेले आहेत आणि जुलै महिन्यातही रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे। प्रशासनाची डोकेदुखी यामुळे वाढली आहे। स्कूल बसमधून विद्यार्थ्यांचा धोकादायक पद्धतीने प्रवास केल्याचा प्रकार हा बीडमध्ये उघडकीस आलाय। एका स्कूल बसमध्ये 80 विद्यार्थ्यांना कोंबून नेण्यात येत होतं। भुसावळ शहरातील खडका रोड भागातील घरांमध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून पाणी शिरलेलं आहे। सखल भाग आणि सतत पडणारा पाऊस यामुळे पाण्याचा निचरा होण्यामध्ये आता अडथळे निर्माण होत आहेत। वाशिमच्या कुंभारपुरा परिसरात मण्यार जातीचा अल्बिनो साप आढळून आलेला आहे। सर्पमित्राच्या सहाय्यानं या सापाला पकडून जंगलात सोडून देण्यात आलं। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गालगत सोयीसुविधा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पुन्हा एकदा निविदा काढलेली आहे। निविदा काढण्याची ही दुसरी वेळ आहे। किमान 50 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची अट यात घालण्यात आली आहे। सिल्लोड तालुक्यातील शेतकरी सहकारी दूध संघाला शासनाची मान्यता मिळाली। गेल्या अनेक दिवसांपासून कृषी मंत्री अब्दुल सत्तार या संदर्भात वारंवार पाठपुरावा करत होते। त्यांच्या पाठपुराव्याला आता यश आलंय। दहीहंडी उत्सवात हंडी फोडण्यासाठी रात्री 12 पर्यंत वेळ वाढवून देण्याची मागणी मंडळाच्या एका गटाकडून केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन त्यांना देण्यात आलंय। या संदर्भात सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। समाजात महिला, मुली आणि शाळकरी विद्यार्थिनींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय। मात्र भीती आणि बदनामीपोटी अनेक जणी तक्रार देण्यात टाळाटाळ करतात। त्यामुळे गोंदियाचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी प्रत्येक ठाण्यात विशेष महिला तक्रार पेटी लावण्याचे आदेश दिलेत। चालकाचा डुलकी लागल्यास होणारा अपघात रोखण्यासाठी मोबाईल ॲप तयार करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला। या ॲपमध्ये चालकाची देहबोली आणि डोळ्यातील पापण्यांच्या हालचाली टिपण्यात येत आहेत। ठराविक वेळेनंतर चालकाला झोप आल्यास इशारा देऊन दक्ष राहण्याच्या सूचना अलार्मच्या मदतीने या ॲपद्वारे देण्यात येतात। 65व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये रंगणार आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये ही स्पर्धा होणार आहे आणि लाल माती आणि मॅट या दोन्ही गटामध्ये ही स्पर्धा होईल। यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धाराशिवमध्ये जाऊन पाहणी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर पाठोपाठ कर्ला खाडी किनारी आता ऑलिव्ह रिडले जातीच्या 2 जखमी कासवांना उपचार करून पुन्हा समुद्रात सोडण्यात आले। ही कासवं मच्छीमारांच्या जाळ्यात अडकली होती। अहमदनगर जिल्ह्यातील अकोला इथं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा हुल्लडबाजी पाहायला मिळाली। या हुल्लडबाजांना रोखताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली। या कार्यक्रमादरम्यान एका 7 वर्षाच्या चिमुरडीनं सादर केलेल्या नृत्याला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली। बीडच्या माजलगाव तालुक्यातील टाकरवन गावांमध्ये लक्ष्मी आईच्या यात्रेमध्ये 15 गाड्या ओढण्याची अनोखी परंपरा आहे। यंदा देखील ही यात्रा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। गोंदियातल्या कोल्हापुरी बंधाऱ्यावरती बांबूचे कठडे बसवण्यात आल्याचा प्रकार आता समोर आलाय। सडक-अर्जुनी तालुक्यातील चूलबंद नदीवरती 2017 मध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली होती। मात्र 3 वर्षांपूर्वी या नदीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण लोखंडी पाईपची रेलिंग वाहून गेली आहे। आता या पुलावर लोखंडी रेलिंग ऐवजी बांबूचे कठडे लावण्यात आले। त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती आता व्यक्त केली जाते। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप या संदर्भात यावेळी चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। महायुतीच्या तिन्ही पक्षांनी आमदारांसोबत चर्चा केली। यानंतर रात्री उशिरा बैठक घेत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील चर्चा केली। भाजप पदाधिकाऱ्यांची गुरुवारी भिवंडीत बैठक होणार आहे। आगामी लोकसभा निवडणूक तयारी संदर्भात बैठक आणि प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत। महाराष्ट्रासह 5 राज्यात काँग्रेसकडून मौन आंदोलन करण्यात येत आहे। राहुल गांधींवरील कारवाई विरोधात काँग्रेस मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मौन सत्याग्रह आंदोलन केलं जाईल। या आंदोलनात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यासह इतरही नेते उपस्थित राहणार आहेत।
मातोश्रीवर ठाकरे गटाकडून विभागनिहाय बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत। एकीकडे महाराष्ट्र दौऱ्याचं ठाकरे गटाकडून नियोजन सुरू आहे। अशातच ठाकरे गटानं मुंबईवरती आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने पकड मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत आणि त्याच पार्श्वभूमीवर बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीवरती पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय, मात्र आताच्या राजकीय नाट्यानंतर बाजार समितीमध्ये देखील खळबळ उडालेली पाहायला मिळते। बाजार समितीमध्ये शरद पवारांना मानणारा एक वर्ग आहे आणि त्याचप्रमाणे अजित पवारांच्या विचारांशी सहमत असणाऱ्यांची देखील संख्या बऱ्यापैकी आहे। त्यामुळे काहींनी कुणासोबत जावं तर काहींनी कुणासोबत जावं अशी द्विधा मनस्थिती निर्माण झालेली दिसते। देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंवरती सत्ता गेल्यानं विपरीत परिणाम झाल्याची बोचरी टीका केली आहे। तर दुसरीकडे ठाकरेंवरती राजकीय परिस्थितीचा परिणाम झालेला आहे आणि त्यांनी आता मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी असा सल्ला त्यांनी ठाकरेंना दिलाय। भाजप नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निषेध आंदोलन केलंय। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरती सडकून टीका करताना आपला बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा म्हणून सन्मान केला जातो, मात्र वेळ पडल्यास आम्ही मातोश्रीवर येऊन आपल्याला जाब विचारू असा इशारा दिलाय। हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आणि आमदार चंद्रकांत नवघरे यांच्या पॅनलनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय। कारखान्याच्या 21 पैकी 21 संचालकपदी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार निवडून आलेले आहेत। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्ट 1चं बांधकाम सुरू असल्यानं फ्रीवे मार्गावरती वाहनांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय। त्यामुळे वाहतूक पोलिसांनी येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसला फ्रीवेवरून वाहतूक करण्यासाठी बंदी घातली आहे। या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी पाहायच्या, तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।